तर नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक काढण्यात आली। नवसाला पावणारा हा देव असल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे। गेल्या 300 वर्षांपासून अधिक काळ ही परंपरा कायम आहे। विविध देवांची वेशभूषा परिधान करून नाशिककर मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। राज्यभर धुळवडीचा सण मोठ्या धामधुडक्यात त्या ठिकाणी साजरा होतोय। मात्र नाशिकमध्ये गेल्या 300 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची नाशिकमधली वीर दाजिबा ही मिरवणूक खरं तर ही मोठी या ठिकाणी नाशिकमध्ये निघत असते। आपण जर बघितलं या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपण बघतो या ठिकाणी बाशिंग बांधून आजच्या धुलीवंदनाच्या दिवशी नाशिकमध्ये दाजिबा बाशिंग मिरवणूक ही काढली जाते। खरं तर नाशिकमध्ये नाशिकच्या जुने नाशिक परिसरातून ही दाजिबा वीर मिरवणूक अर्थातच या ठिकाणी बाशिंग वीर अशी देखील या वीर मिरवणुकीला या ठिकाणी ओळखलं जातं। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीची ही वीर मिरवणूक गेल्या 350 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी नाशिकमध्ये निघत असते आणि एक अनोखी परंपरा ही नाशिककर या ठिकाणी जपत असतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आजच्या धुळवडीचा जो दिवस आहे तो राज्यभर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो। मात्र नाशिकमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी रंग न खेळता या ठिकाणी दाजिबा वीर मिरवणूक तसंच बाशिंग मिरवणूक ही काढली जाते आणि मोठ्या पद्धतीनं हा आजचा वीर मिरवणुकीचा उत्साह नाशिकमध्ये हा साजरा होताना आपल्याला दिसून येतोय। कॅमेरामॅन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। यानंतर तळ कोकणात जाऊया। तळ कोकणामध्ये शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गाव होळी बसवण्याची परंपरा आहे। धुळवडीच्या दिवशी सुपारीच्या झाडापासून गाव होळी बनवली जाते। वेंगुर्ले कुबलवाडा इथल्या श्री देव ताबळेश्वराची गाव होळी वाजत गाजत मांडावर आणून बनवली जाते आणि पूजन केल्यानंतर होळीला लोक नारळ, केळी आणि गोड पदार्थ अर्पण करतात। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबियांसोबत धुलीवंदन साजरं केलं आणि याचे फोटोही समोर आले।